नाशिकच्या राजकारणात मोठी घडामोड समोर येत आहे. स्पष्ट बहुमत असूनही भाजपकडून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत सहभागी करून घेण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे. नाशिक महापालिकेत भाजपने सलग दुसऱ्यांदा 72 जागा जिंकत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. 122 पैकी 72 जागा मिळाल्याने महापौर पदावर भाजपचा दावा निर्विवाद असतानाही आता महायुतीचा मार्ग स्वीकारला जात असल्याचे संकेत मिळत आहेत. राज्यात भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सत्तेत एकत्र आल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्येही तिन्ही पक्षांनी एकत्र सत्तेत काम करावे असा प्रस्ताव भाजपकडून प्रदेश कार्यालयाकडे पाठवण्यात आल्याची माहिती आहे. भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनीही या हालचालींना दुजोरा दिला आहे. राज्यात आणि केंद्रात आम्ही तिन्ही पक्ष सत्तेत आहोत, त्यामुळे नाशिक महापालिकेतही महायुती म्हणून एकत्र काम करावे असे त्यांनी स्पष्ट केले आहे. महत्त्वाचं म्हणजे निवडणूक काळात भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबत युती न केल्यामुळे हे दोन्ही पक्ष एकत्र लढले होते. त्यानंतर भाजपने स्वबळावर निवडणूक लढवत सत्ता मिळवली. तरीही आता शिवसेनेच्या 26 आणि राष्ट्रवादीच्या 3 जागा असतानाही त्यांना सत्तेत सहभागी करण्याची भूमिका घेतली जात आहे. यामागे मुंबई, ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिकातील सत्ता स्थापनेची तडजोड नाशिकमध्ये केली जात असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. नाशिकमध्ये शिवसेनेला सोबत घेऊन मुंबईच्या महापौर पदासाठी भाजपची ही राजकीय खेळी असल्याचं बोललं जातंय. दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.